हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांना जय मसी की. तर मित्रमैत्रिणींनो, देवाने जगावर एवढं प्रेम केलं, त्याने आपल्या एकुलता एक पुत्र दिला ह्यासाठी की कुणाचा नाश होऊ नये. तर आम्हा आम्हा सर्वांना सार्वकालिक जीवन प्राप्त हो. तर आपल्याला सार्वकालिक जीवन हवं आहे ना. तर आपण काहीसुद्धा ॲक्टिव्हिटीज करत असताना आपण परमेश्वराचं नाव घ्यायला पाहिजे. देवाचं धावबोल करून बाहेर निघायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? की तिथे आपल्याला परमेश्वर आडवा येतो. ओके, बरोबर आहे की नाही? तर त्या परमेश्वराला धन्यवाद करते की त्या परमेश्वराने आपल्याला रात्रभर सांभाळलं, मी म्हणजे जिवंत ठेवलं. त्या परमेश्वराची आभार उपकार मी मानते. त्या परमेश्वराला धन्यवाद करते, कारण परमेश्वर महान आहे, परमेश्वर जिवंत आहे. ही आपली एक जीवनाची साक्षी आहे फार मोठी. आपल्याला बोलायचं म्हटलं की खूप काही असतं बोलायला, पण इकडचं तिकडचं बोलण्यापेक्षा देवाबद्दल बोलायला पाहिजे. तेच मला आवडतं. देवाच्याबद्दल एकमेकांना सुवार्ता सांगायला पाहिजे, जिथे करून त्याचा फायदा झाला पाहिजे, कोणाचा पण वाईट काम झालं नाही पाहिजे. याच गोष्टी आपण करायला पाहिजे. कारण देवाचं वचन काय सांगते, मागं म्हणजे वेळ, शोधा म्हणजे सापडेल, टोका म्हणजे उघडेल. आपण त्याच गोष्टी करायला पाहिजे. आता मी हल्ली वर्कवर लांब जाते, पण परमेश्वराचं धावबोल केल्याशिवाय मी राहत नाही. जिथे कुठे लोकांना जास्त पैसा लागत असेल तिथे परमेश्वराची नाव सांगून ते लोक आपल्याला सर्व काही गोष्टी व्यवस्थितपणे आपल्याला देतो. फक्त आपल्याला मागावं लागतं, मोरचे नावावर विश्वास ठेवावा लागतो. बरोबर आहे की नाही? मला नाही बाबा कधी कोणाच्यामध्ये बसायला आवडत. मी कधीच नाही कोणाच्यामध्ये बसत. कोणाचं इकडचं तिकडं बोलायला मला नाही आवडत. मी फक्त आणि फक्त माझ्या कामामध्ये व्यस्त असते. आणि जेवढा वेळ मी देवामध्ये घालवू शकते तेवढा वेळ मी घालवते. आणि जेवढा वेळ माझ्या कामामध्ये मला व्यस्त राहावं लागतं तेवढा वेळ मी कामामध्ये व्यस्त असते. नको उगाच रिकाम्या कुटांगळ्या कोणाच्या. कोणाला काही बोलायचं नाही, कोणाला नाव ठेवायचं नाही, काही नाही. फक्त आणि फक्त आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त राहायचं. बरोबर आहे की नाही मित्रमैत्रिणींनी? मग असाच खूप छान आनंदाचा दिवस जातो आणि शांत झोप पण लागते. ते टकरी लागत नाही माणूस. अगदी शांत झोप लागते आणि काही विषय नसतो. ओके, तर असेच तुम्ही माझ्यासोबत राहा. मला लाईक आणि सबस्क्राईबर करा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्कीच कमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्यासोबत राहा. थँक्यू सो मच.